तर सुरुवात करूया नवीन अँथ्रोपॉलॉजिकल थॉटपासून, जे की आहे. आता पाहूया पहिला प्रश्न, की हाऊ डू ह्युमन्स ऑर्गनाइज द वर्ल्ड इनसाइड देअर माइंड. म्हणजे जे मनुष्य आहेत ते त्यांचं जे दुनिया आहे, तर ते त्यांच्या मनात कशी रमवतात किंवा ते कसे ऑर्गनाईज करतात. तर हा प्रश्न अँथ्रोपॉलॉजिस्टला पडलेला. किंवा मग अजून एक प्रश्न येतो, की जी सोसायटी आहे ती क्लासिफाय कशी करते प्लांट्स, कलर, रिलेशन, ॲनिमल्स. म्हणजे प्रत्येक सोसायटी काही ना काहीतरी वेगळं सांगते. आता मला वाटतं मराठीत हिरवा म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये ग्रीन, मग ते अजून काय कन्नडमध्ये वेगळं अजून काहीतरी म्हणत असतील. मग ते तसं तसं. आता हे क्लासिफिकेशन कसं काय येतं? तर त्या स्टडीसाठी ही नवीन स्कूल ऑफ थॉट आली, जी की आहे कॉग्निटिव्ह अँथ्रोपॉलॉजी. तर कॉग्निटिव्ह म्हणजे काय? तर कल्चर एक्झिस्ट इनसाइड द ह्युमन माइंड. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, की जे आपल्याला दिसतात ते तर ठीकच आहे. पण हे आलं कुठनं? म्हणजे जी आयडियाज येतात, तर ते ह्युमन माइंडमध्ये कसं एक्झिस्ट झालं, त्याच्यावर पूर्ण स्टडी असेल, जे की आहे काय? हे. आता कॉग्निटिव्ह अँथ्रोपॉलॉजी म्हणजे नेमकं काय येतं? काय वाटतं तुम्हाला? तर सिंपल आहे. कल्चर इज नॉट जस्ट बिहेवियर. आता तुम्हाला वाटेल जे वागणूक वगैरे आपण बघतोय तेच असेल कल्चर, तर तसं नाही. कल्चर काय आहे त्यामध्ये? तर एक नॉलेज आहे, सिस्टम ऑफ नॉलेज आहे त्यामध्ये, मेंटल मॅप आहे, कॉग्निटिव्ह फ्रेमवर्क आहे. काही ना काहीतरी थिंकिंग आहे यामध्ये. म्हणजे काय? कॉग्निटिव्ह अँथ्रोपॉलॉजी स्टडीज हाऊ पीपल परसीव्ह, क्लासिफाय अँड मेंटली ऑर्गनाइज द वर्ल्ड. म्हणजे तुम्ही कसं घेता हे, कसं क्लासिफाय करता, कसं ऑर्गनाइज करता पूर्ण तुमची जी दुनिया आहे त्यामध्ये. तर हे पूर्ण स्टडी असेल कॉग्निटिव्ह अँथ्रोपॉलॉजीचा. आता बेसिक फोकस कशावर ठेवला, तर पहिली जी अँथ्रोपॉलॉजी होती, तर ते पहिले काय आपण जसं की पाहिलं रिच्युअल्स, काही ना काहीतरी रीतिरिवाज होते, मग कस्टम्स होते, मग इन्स्टिट्यूशन्स होते, काही ना काहीतरी ऑर्गनायझेशन्स आहेत. तर त्याच्यावर जास्तीत जास्त भर दिलेला. पण ही जी अँथ्रोपॉलॉजी स्टडी करते, काय करते, तर थिंकिंग पॅटर्न कसा आहे तुमचा, मेंटल कॅटेगरीज तुम्ही कशी करतात, क्लासिफिकेशन सिस्टम कसं आहे, तुम्ही कसं क्लासिफाय करता. हे झाड आहे किंवा एक शब्द आहे, त्याला कसं तुम्ही बोलताय. मग ही दुसरी कल्चर जे आहे ते ते कसं बोलतायत, तर ते क्लासिफिकेशन सिस्टम करतात. मग नॉलेज स्ट्रक्चर कसं आहे तुमचं, म्हणजे कितीपर्यंत नॉलेज आहे तुमचं, जडीबुटी किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत का. तर मेजरली जर बघितलं गेलं तर शिफ्ट कसा आला आहे, पहिले तर बिहेवियर कशामधनं येतं, माइंडमधनं येतं. पण एक्सटर्नल जे कल्चर आहे ते इंटरनल नॉलेजपासूनच येतं. म्हणजे तुमच्याकडे जे नॉलेज आहे तेच तुम्ही कल्चरमध्ये दाखवणार ना. तर तसा आहे फोकस आहे. आता मेन क्वेश्चन काय आहे अँथ्रोपॉलॉजीचा या, तर हे लोक विचार कसे करतात, ना की जे ते काय करतात. बघा, फरक आहे. आता आपण काय विचार करतो त्यावर त्यांचा फोकस आहे, ना की तुम्ही काय करता. तर तुम्ही हातात घेतलंय पुस्तक, है ना, मस्तपैकी पुस्तक घेतलंय, कुठलंही समजा पॉलिटी घ्या, कुठलाही सब्जेक्ट घ्या. पण तुमच्या मनात काय चाललंय ते तुम्हालाच माहिती आहे ना. रील चालली आहे, मग अजून कुठलं ते रीलचे आवाज असतील, कुठलं तरी गाणं असेल, लाल कलरची बांगडी, ठीक आहे. ते काही असू शकतं तुमच्यात. मग त्यांनी ते कसं कॅटेगराईज केलं रिॲलिटीमध्ये, जसं की एक्झाम्पल के तौर पर कलर, किंगशिप, त्यांचे रिलेशन कसे मॅनेज केले, त्यांचे प्लांट्स, ॲनिमल्स. आपण आता एक मला वाटतं कुठलं होतं ते, आपण वेगवेगळे सिस्टीम बघितलेले आठवतं का तुम्हाला? प्रत्येक रिलेशनबद्दल वेगवेगळं होतं. हे ह्याचं म्हणजे आई-वडील, मग हे आंटला सेम होतं, मग पॅटर्नल साईडला सेम होतं. आय गेस ओमाहा सिस्टम आणि अजून खूप सारे सिस्टम होते बघा. तर ते बघा किती वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी छान डिस्क्राईब केलेलं, की हे सिस्टम इथं लागू होतं. मॅलिनेशियन, पॉलिनेशियन, किती वेगवेगळ्या सिस्टम्स आपण पाहिलेले. तसंच ॲनिमल्सला कसं डिस्क्राईब केलं त्यांनी, इमोशन्स कसे-कसे वेगवेगळे कॅटेगरायझेशनवर फोकस केला त्यांनी, की तुम्ही हे कॅटेगराईज कसं करताय. आता कल्चर जसं मी सांगितलं, नॉलेज आहे. पूर्ण सिस्टमचं म्हणजे नॉलेज सिस्टम आहे हे. कल्चर ॲज नॉलेज सिस्टम. एव्हरी सोसायटी टीचर्स. आता काय सोसायटी आपल्याला शिकवते, तर काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे. आता एका धर्मामध्ये एक पर्टिक्युलर गोष्ट आहे, ती नाही खायला पाहिजे. मग त्या दुसऱ्या धर्मामध्ये तर त्याला गुरु मानलं जातं किंवा कसंही असू शकतं. हाऊ टू क्लासिफाय रिलेशन्स. आता जसं मी सांगितलं, रिलेशन्स कसं तुम्ही क्लासिफाय केलं, कसं रिॲलिटीला पर्सीव्ह करता तुम्ही. म्हणजे काय, कल्चर जे आहे ते तुमचं शेअर्ड मेंटल प्रोग्रामिंग आहे. तुम्ही जे विचार करताय ते तुमचं सगळं संगृहीत करूनच ते तुमचं एक कल्चर बनलेलं आहे. ठीक आहे. आता आता जर याची जर बघायला गेलं बॅकग्राऊंड, तर मेजरली जर कॉन्ट्रिब्युशन पाहायला गेले मेजर स्कॉलर्सचे, तर बोस, मॅलिनॉस्की, लिंग्विस्टिक्स आणि सायकोलॉजी या सगळ्यांचं मिश्रण करूनच हे आलंय. कसं आलंय, तर पहिले काय म्हणतात बोस, ते म्हणतात की कल्चर मस्ट बी स्टडीड इन ओन टर्म्स. त्यांच्या स्वतःच्या भाषेत त्यांचं अभ्यास करायला पाहिजे असं म्हणतात बोस. मॅलिनॉस्की काय म्हणतात, त्यांचं काहीतरी पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, है ना, काही ना काहीतरी फंक्शन असेल त्याचा. लिंग्विस्टिक्स काय म्हणतात, की लँग्वेज शेप देतात आपल्या थॉट्सला. सायकोलॉजी म्हणते की मेंटल प्रोसेस खूप मॅटर करते यामध्ये. तर सगळ्यांचं मिश्रण आलं, जे की आहे कॉग्निटिव्ह अँथ्रोपॉलॉजी. आणि ही न्यू एथनोग्राफी कधी डेव्हलप झाली, तर हे डेव्हलप झाली येल युनिव्हर्सिटी 1950मध्ये. गोल काय होतं,
अंडरस्टँड करायचं कल्चर त्यांच्या नेटिव्ह कॅटेगरीजमधनं, म्हणजे त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनं कसं आहे. जसं की एटिक आणि एमिक होतं, तर एमिक व्ह्यूवर जास्त फोकस दिला यांनी. ठीक आहे. एटिक म्हणजे काय, दुसऱ्याचं पर्स्पेक्टिव्ह. आता मी इथं थांबलोय आणि इथनं कल्चर बघतोय, हे झालं एटिक. आणि इकडं मी आत गेलो, त्यांची भाषा शिकली, त्यांचं काय आहे रहणं सहणं सगळं सगळं बघितलं त्यांनी आणि त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनं विचार केला, तर हे झालं एमिक. ठीक आहे. हे गोष्ट तुम्हाला माहिती असेल, मागच्या लेक्चरमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं की एटिक आणि एमिक व्ह्यू काय आहे. कुणी कुणी डिस्कवर केलं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. एटिक व्ह्यू. ठीक आहे. आणि एमिक व्ह्यू आता बघणार आहोत आपण. अँथ्रोपॉलॉजी शुड लर्न लोकल लँग्वेज. जसं मी सांगितलं, त्यांनी लोकल लँग्वेज शिकायला पाहिजे, नेटिव्ह मिनिंग शिकायला पाहिजे, आणि इंडिजिनियस क्लासिफिकेशन त्यांनी कसं क्लासिफाय केलं ते पण शिकायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्यांचं कल्चर कसं आहे ते समजायला सोपं जाईल. आता एथनो सायन्स. आता यामध्ये त्याला हे पण म्हणलं जातं की कॉग्निटिव्ह अँथ्रोपॉलॉजी, न्यू एथनोग्राफी, एथनोसिमेंटिक्स हे वेगवेगळे नाव आहेत, पण एकच म्हणजे समानार्थी शब्द बोलू शकता. कोर आयडिया काय यांचा, फक्त एव्हरी कल्चर हॅज इट्स ओन नॉलेज सिस्टम. बरोबर आहे. प्रत्येक कल्चरकडे काही ना काहीतरी वेगळं नॉलेज सिस्टम असेल. म्हणजे काय, काही ना काहीतरी फोक मेडिसिन असेल, काही ना काहीतरी अशी दवा असेल. मला वाटतं काला पाणी पाहिलं का तुम्ही? काला पाणी जर सिरीज पाहिली नसेल तर पहा, खरंच खूप छान आहे. तर त्यामध्ये एक प्लांट आहे बघा, असं काहीतरी, काय काय होतं, असं काहीतरी होतं बघा, आठवना असं होतं, मला वाटतं असं होतं काहीतरी, असं होतं. ठीक आहे. तर त्या प्लांटचं एवढं वैशिष्ट्य आहे की ते एकदम भयानक व्हायरस येतं, पण त्या प्लांटचं एवढं वैशिष्ट्य आहे की ते सगळ्यांचंच इम्युनिटी जनरेट करत असतं. म्हणजे एवढी भयानक डिझीज जरी झाली ना, तर ते इम्युनिटी जनरेट करत असतं. तर असे जे मेडिसिन्स असतात ते आपल्याला माहिती नसणारच, ऑब्व्हियस आहे. तर लोकल प्लांट कॅटेगरीज कसं त्यांनी कॅटेगराईज केलं, मग इंडिजिनस वेदर नॉलेज त्यांचं कसं काय. आय गेस मला वाटते जरावा माहिती आहेत का, जरावा अंदमान निकोबार आयलंडवरती त्यांची एक ट्राईब आहे. तर जेव्हा सुनामी येत होती ना, आय गेस 2005 का 6ची जी सुनामी होते, तर त्यांना ते अगोदरच माहीत झालं आणि ते अगोदरच टेकडीवर जाऊन बसलेले. सॅटेलाईट इमेजेस थ्रू. तिथं माणूस जाऊ नाही शकत. माणूस गेला तर त्याचं जेवण होऊन जाईल. ठीक आहे. एक फॉरेन टुरिस्ट गेलेला, मला आठवतं आहे अजून पण ती न्यूज. तर एक फॉरेन टुरिस्ट असंच बघायला गेलेला आणि तिथे जो गेला तर ते परत आलाच नाही तो. त्याचं त्यांनी काय केलं आता ते देव जाणे. पण ठीक आहे. तर ती आत्तापर्यंत पण आदमकाळमधलीच आहे ट्राईब. त्यांना अजून भाले आणि तेच वापरत आहेत. तिथं कुठलाही ह्युमन इंटरॅक्शन नाही. ते आयलंडवरतीच आहेत आणि ते कितीतरी दशकापासून चाललेले आहे ते. आय गेस जनरेशन्स बोलू शकता की 100-150 वर्ष तर तिथंच आहेत. जास्तही असू शकतं, आता अंदाजाने ते कोणी गेलेलं नाही आहे. पण त्यांना कसं माहीत झालं की इथं सुनामी येणार आणि ते वरती जाऊन बसले. तर काय ना काहीतरी नॉलेज सिस्टम असेल त्यांच्याकडे, इंडिजिनियस वेदर सिस्टम असेल, काय ना काहीतरी त्यांना संकेत असेल की बाबा हां, अच्छा ही संकट येणार आहे. तर ते जे स्टडी असेल तर ते खूप महत्त्वाचं असतं. ठीक आहे. आता लँग्वेज अँड थॉट. आता कॉग्निटिव्ह अँथ्रोपॉलॉजिस्ट स्ट्रॉंगली लाईक लँग्वेज इज इक्वल्स टू थॉट. म्हणजे काय, लँग्वेज जसे असेल तसं तुमचं थॉट असेल, जसं तुमचं थॉट असेल तसं तुमची लँग्वेज असेल. बरोबर. तुम्ही जर शिव्या देत असाल, मनात तर जास्त देत असाल, मग ते तोंडावर येणार आणि तसंच ते वाईस वर्सा असेल. जास्त द्यायला लागले की तुम्ही अजून जास्त देणार. ठीक आहे. ती वेगळी गोष्ट आहे. चांगल्या गोष्टीवर जास्त फोकस करूया आपण. आता की आयडिया काय आहे यामध्ये, पीपल थिंक थ्रू कॅटेगरीज प्रोव्हाइडेड बाय लँग्वेज. आता जे लँग्वेज दिली आहेत, आता काय, जसं की आता काही ट्राईब्सला एका खूप सारे शब्द असेल स्नोसाठी, आहे ना. जसं की काय ते म्हणतात, स्नो स्टॉर्म, मग ते काय ते हेल स्टॉर्म. तर ते स्नोच आहे ना, दगडच आहे. हे दगड प्रकार आहे, हे थोडा सॉफ्ट प्रकार आहे. पण स्नोला काय वेगवेगळे प्रकारचे नाव आहेत. बर्फ म्हणतो आपण, है ना, बर्फ. अजून काय वेगळे ना समानार्थी शब्द असेल तर ते पण टाका. तसंच राईसला पण भरपूर आहे. ब्रीही आठवतं आहे का तुम्हाला? मला वाटतं हे NCERT आहे. 11th क्लास हिस्ट्री NCERTचा व्रीही राईससाठी शब्द होता. आय गेस आर्यन काळमधला आहे हा. तर व्रीही म्हणायचे ते राईसला. आता आपण काय राईसला राईस म्हणतोय, भात म्हणतोय. अजून त्यात पण प्रकार आहेत, बासमती आणि मग काय ते आता चिकनबरोबर कुठलं चांगलं लागतं ते पण एक भात आहे. ठीक आहे. डिटेल किनशिप टर्म्स पण आलेत त्यांनी वेगवेगळ्या. आता प्रत्येक किनशिप टर्म्स म्हणजे काय, की प्रत्येक रिलेशनबद्दल तुमचं काहीतरी नाव असेल, जसं की अंकल, आंटी, काका, काकी किंवा काकू, जे पण असेल. शोज कल्चरल इम्पॉर्टन्स. हे सगळं काय दाखवतं की बाबा तुमचं कल्चरल इम्पॉर्टन्स काय आहे त्यामध्ये तुमचं. ठीक आहे. आता कलर क्लासिफिकेशन हे यावर खूप जास्त फोकस दिला यांनी, कारण की डिफरंट सोसायटी जे आहे क्लासिफाय करतात कलर्स डिफरंटली. म्हणजे काय, एक लँग्वेज काय यूज करू शकतात, म्हणजे एकच वर्ड घेऊ शकतात ब्ल्यू आणि ग्रीनला. म्हणजे ब्ल्यूला आणि ग्रीनला एकच समजा, कुठलाही शब्द घ्या, ADB समजा. ठीक आहे. हा शब्द दोघांना यूज करतात आहे असं समजा. ठीक आहे. आणि अनदर मी सेपरेट लाईट. आता आता ग्रीनमध्येच वेगवेगळे प्रकार आहे. त्यामध्ये पण आपण लाईट ग्रीन, डार्क ग्रीन, वेट ग्रीन. आता हे मुलींना माहिती असेल जास्तीत जास्त. मुलांना आपल्याला ठळक माहिती असत ब्लू, ग्रीन,
ब्लॅक, बस. आता हा एक जो शेड आहे हा वेगळा आहे, हा शेड वेगळा आहे, हा शेड वेगळा आहे आणि हा शेड वेगळा आहे. ठीक आहे. आता ह्या शेड्समध्ये ह्याला काहीतरी वेगळं नाव आहे, ह्याला काहीतरी वेगळं नाव आहे. ते पिंक, पिंक, बेबी पिंक, स्काय ब्लू असं काय काय असतात बाबा आपल्याला माहीत नाही. पण ठीक आहे. समजू शकता आता कल्चर किती डिफरंट आहे. परसेप्शन इज कल्चरली ऑर्गनाइज्ड. तुमचं जे परसेप्शन आहे ते कल्चरली तुमचं ऑर्गनाइज केलं जातं. म्हणजे तुमचं जे दृष्टिकोन आहे ते कल्चरच ऑर्गनाइज करून देतं तुम्हाला. ठीक आहे. आता एमिक अप्रोच जसं मी सांगितलेलं, एमिक काय आहे? त्यांनी जास्तीत जास्त प्रेफरन्स दिला एमिकला. म्हणजे काय? ते अंडरस्टँड कल्चर फ्रॉम इनसाइडर्स कॅटेगरी. म्हणजे ते आत जाऊन विचार करणार बाबा त्या समूहामध्ये मिसळणार आणि मग ते विचार करणार की अच्छा हे असं असं विचार करतात ते. त्यांना एथिक व्ह्यू आवडत नाही, दुसऱ्यांचा पर्स्पेक्टिव्ह आवडत नाही. हाऊ नेट इज क्लासिफाय रियालिटी. ठीक आहे. ते कसं रियालिटीला बघतात ते मॅटर करतं त्यांच्यासाठी. तर हे कुणी दिलंय? केनेथ पाईक. मेजर कॉन्ट्रीब्युशन काय? कॉइंड एमिक आणि एथिक हे दोन्ही कॉइन केले त्यांनी. ठीक आहे. अंडरस्टँड कल्चर, थिंक लाईक नेटिव्ह थिंक. आता यानंतर ते दोघांचं एथिक आणि एमिकचं डिस्क्रिप्शन आहे आपलं डिफरन्स होतं. तर ते तुम्हाला मागच्या ह्याच्यातच सांगितलं म्हणून मी हे यामध्ये इन्क्लूड नाही केलं. आता स्टीफन टायलर, आता यांची काय आयडिया होती? कल्चर इज अ मेंटल सिस्टम. आता ह्यांचं म्हणणं असं आहे, आता बघा कॉग्नेटिव्ह अँथ्रोपॉलॉजीमध्ये 2-3 थिंकर आहेत, त्यांना तुम्ही कोट करायलाच पाहिजे. आणि त्यांचं एक मेजर कन्सेप्ट आहे ते पण कोट करायला पाहिजे, जसं की स्कीमाज. स्कीमाज काय आहे? ते ऑर्गनाइज रिअलिटी. आता ह्युमन्स ऑर्गनाइज रिअलिटी युझिंग स्कीमाज. स्कीमाज काय आहे ते आता बघूया आपण. ठीक आहे. जसं की मेंटल मॅपच बोलू शकता जेव्हा तुम्हाला एक शब्द दिला जाईल. मेंटल ब्लू प्रिंट असतं हे स्कीमा म्हणजे. जसं की आता तुम्हाला सांगितलं की क्लासरूम ऐकल्यावर तुम्हाला काय आठवतं? टीचर आहे, ब्लॅकबोर्ड आहे किंवा व्हाईट बोर्ड आहे किंवा डिजिटल बोर्ड आहे, काय पण असेल. मग स्टुडंट्स असतील, बेंचेस असतील, AC असेल, हायफाय असेल तर, नाहीतर पंखे असतील. हे झालं तुमचं क्लासरूम. आता हे कसं काय आलं तुमचं? इमिजिएटली कसं काय माइंड इमॅजिन करतं हे? टीचर, बोर्ड, बेंचेस. तर हे मेंटल स्ट्रक्चर आहे आणि हे मेंटल स्ट्रक्चर कसं येतं आहे? तर हे स्कीमामधनं आहे. स्कीमा म्हणजे काय? तुमचं एक मेंटल ब्लू प्रिंट येतं. ठीक आहे. तर ह्यांनी ते कन्सेप्ट सांगितली. आता इम्पॉर्टंट आयडिया काय स्कीमाची? स्कीमा काय करतं? तर हे गाईड करतं काय? आता तुमचं बिहेवियर कसं असेल, इंटरप्रेट कसं करताय तुम्ही, कम्युनिकेशन कसं करताय. म्हणून पीपल फ्रॉम डिफरंट कल्चर्स थिंक डिफरंटली. का? तर त्यांचं स्कीमा डिफरंट आहे. बरोबर आहे ना? आता तुम्हाला जे क्लासरूम म्हटलं आहे, तर दुसऱ्याला काही क्लासरूम म्हटलं तर ते वेगळंच विचार करत बसणार आहे ना. झाडाखाली विचार करेल ते. ठीक आहे, झाडाखाली आमचे गुरुजी होते. मग आम्ही खाली बसायचो, पक्षी बघत बसायचो. ती वेगळी गोष्ट असेल. प्रत्येकाचं डिफरंट पर्स्पेक्टिव्ह असेल ना. तर त्यांचा स्कीमा डिफर करतं. तर कल्चरल डिफरन्स इन थिंकिंग. जसं सेम कल्चरल डिफरन्स कसं येतं थिंकिंगमध्ये? एक्झाम्पल आता समजा रायटिंग. आता इंग्लिश आयडियामध्ये काय रायटिंग म्हणजे काय? तुम्ही सरफेसवरती लिहिणार काहीतरी, आहे ना? हे लिहितोय आपण, हे लिहिलेलं आहे. आता जॅपनीजमध्ये काय? त्यामध्ये सिम्बल आले, ड्रॉइंग आले, व्हिज्युअल मार्क्स आले, काही ना काहीतरी असे 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 काहीतरी बनवतात बघा. ड्रॉइंगच करते ते. 3 प्रकारचे त्यांच्यात लँग्वेजेस आहेत. ठीक आहे. माझ्या भावानं प्रयत्न केला एक लँग्वेज शिकायलाच. ते थोडं अवघड गेलं नंतर पण तो बऱ्यापैकी शिकलेला. ॲनिमे खूप बघतो आम्ही, तर त्यामुळे आम्ही थोडंसं जज्बाती झालो आणि जॅपनीज शिकायला गेलो. तर ते त्याहून खूप अवघड लागलं. आम्हाला तरी अवघड वाटलं. जर इंटरेस्ट असेल तर छान लँग्वेज आहे ही. त्यातली एकच लँग्वेज शिका मी तर म्हणेन. 3 वेगवेगळे आहेत त्यांच्यामध्ये. असो. तर त्यामध्ये पण बघा व्हरायटी आहे. असं आहे बघा. लँग्वेजचं पण खूप सारे डिफरंट स्कीम आहेत त्यांच्या. आता सेम ॲक्टिव्हिटी आहे, डिफरंट मेंटल अंडरस्टँडिंग आहे. बरोबर आहे. एकच ॲक्टिव्हिटी आता रायटिंगच आहे, पण डिफरंट ॲक्टिव्हिटी कसं आहे, तर यामध्ये इथं हे आहे आणि इथं हे आहे. आता हॅरल्ड कॉन्क्लीन. आता हे काय आहे? का फेमस आहे? तर हनुनो कलर क्लासिफिकेशन. आता यांनी काय दाखवलं की ट्राईब जे आहे ते क्लासिफाय करतात कलर्स डिफरंटली. आता त्याच्यावर कसं आता क्लासिफाय तर करणं डिफरंटली. पण कसं काय कलरवर नाही डिफर करत ते. ते 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 बघतात टेक्स्चर कसं आहे, है ना? हात लावल्यावर त्यांचं पाणी आहे का त्यामध्ये, मॉइश्चर, मग शाईन कसं देतंय, सरफेस क्वालिटी कशी आहे, हे सगळं मग डिफाईन करतं त्यांचं कलर कसं असेल. तर परसेप्शन इटसेल्फ इज अ कल्चरल. ठीक आहे. तुमचं दृष्टिकोनच तुमचं कल्चर होऊन जातं ॲक्च्युली. म्हणून लक्षात ठेवा, कॉमन डिझाईन ऑफ कल्चर. एव्हरी कल्चर इज युनिक बट ह्युमन माइंड हॅज कॉमन ऑर्गनायझिंग प्रिन्सिपल्स. आता बघा, भले डिफरंट कल्चर असतील, डिफरंट क्लासिफिकेशन असतील, पण ते जे तुमची थिंकिंग आहे ते बऱ्यापैकी सिमिलर असणार. तर हे यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. डिझाईन सेम आहे, पण कल्चर भले डिफरंट असेल. आता कुठल्या कुठल्या मेथडॉलॉजी यांनी यूज केलेल्या आहे या अँथ्रोपॉलॉजीमध्ये, तर पहिली गोष्ट पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन. आता हे आय गेस 7 का 8 पॉईंटमध्ये आहे. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की प्रत्येक स्टडी काय आहे. ठीक आहे. तर पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन म्हणजे काय? तुम्ही पार्टिसिपंट झाला त्यामध्ये आणि तुम्ही ऑब्झर्व करताय सगळं. ठीक आहे. एमिक व्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यू. लँग्वेज स्टडी तुमची पूर्णपणे अभ्यास करता लँग्वेजचा, की लँग्वेज कशी आहे, काय आहे. सिमॅन्टिक ॲनालिसिस आपण बघणार आहोत. क्लासिफिकेशन ॲनालिसिस पण बघणार आहोत. कन्सिस्टन्ट ॲनालिसिस मे बी बघू शकतो. ठीक आहे. फोकस काय आहे? हाऊ नेट इज ऑर्गनाइज नॉलेज. सिम्पल आहे. तुम्ही ऑर्गनाइज कसं करताय त्यावरच फोकस आहे बघा. आता प्रॉब्लेम काय आहे यामध्ये क्रिटिसिझम? तर टू ॲबस्ट्रॅक्ट काहीही म्हणताय तुम्ही.
तुमच्या डोक्यात काय चाललंय तुम्ही कसं कसं कळणार आहे ना? आणि जास्तीत जास्त तुम्ही लँग्वेजवरच फोकस दिलाय. बाकी काही गोष्टी नाहीत का? जसं की इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि सायंटिफिकली तुम्ही कसं प्रूव्ह करणार? तुमच्या डोक्यात काय चाललंय ते सायंटिफिकली कसं प्रूव्ह करणार? आणि क्रिटिक्स अजून पण म्हणतात की रिअल सोसायटी इज मोर दॅन मेंटल कॅटेगरीज. ऑब्व्हियस आहे. मेंटलपेक्षाही जास्त खूप साऱ्या गोष्टी असतात. इव्हन तुम्ही जे म्हणताय, ते सगळं अगोदर पण सांगितलंय. वेगळं काय सांगताय? आहे ना? हे पण एक क्रिटिसिझम आहे. जे तुम्ही जे सांगताय असं काय वेगळं काय योगदान दिलंय तुम्ही यामध्ये? जे आत्तापर्यंत आपण जे स्टडी करतो कल्चर पर्सनॅलिटी स्कूलमध्ये बघा, तर हेच सांगितलं त्यांनी. ते काय वेगळं तुम्ही सांगताय? तर काय वेगळं सांगत नाहीयेत. पण सिग्निफिकन्स काय आहे यामध्ये? तर तुम्ही ह्युमन थिंकिंगला सायंटिफिक स्टडी करायला भाग पाडलं. प्लस तुम्ही कनेक्ट केलं लँग्वेज आणि कल्चरला आणि ह्यामध्ये एक मेजर योगदान काय आहे माहिती का? हेल्प आहे कॉग्निटिव्ह सायन्स. आता जे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतोय ना, की स्वतःचंच एक ब्रेन असेल एक मशीनचं, तर हे इकडनं उचलू शकता आणि हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये तुम्हाला अर्धा मार्क तर जास्त भेटेलच, जर हा पॉईंट तुम्ही ॲड केला तर. बघा, कुठलाही सब्जेक्ट असो, किती पण पास्ट असो, जर तुम्ही कनेक्ट केलं ना कल्चरच म्हणतोय आपलं, कनेक्ट केलं ना आत्ताच्या जे पण करंट हॅपनिंग चाललेत त्याला, तर एक्झामिनरला पण छान वाटतं, की बाबा तुम्ही काही ना काहीतरी करंट रिलेव्हन्स दाखवता किंवा तुम्हाला इंटरेस्ट आहे. काही ना काहीतरी तुम्ही कनेक्ट करताय. भले कुठलाही पेपर असो, हिस्ट्री असो, कुठलाही असो. जर तुम्ही कनेक्ट करताय कसं कनेक्ट करायचं, काय करायचं आपण आन्सर रायटिंग सेशन्समध्ये बघूयाच. पण असे जे पॉईंट्स असतात, तर हे सोडायला नाही पाहिजे तुम्ही. ॲटलीस्ट हा पॉईंट तरी पहिला लिहायला पाहिजे मी तर म्हणेन. मग बाकी जे आहे ती गोष्टी चांगलीच गोष्ट आहे. कारण की एक्झामिनरला पहिला दाखवायला पाहिजे तुम्ही महत्त्व तुम्हाला आहे बाबा. आणि जेव्हा तुम्ही पहिला पॉईंट लिहिता ना, आता एक्झामिनर काय असं खालनं वरती वाचणार का? वरनं खालीच येणार ना. जर इम्पॉर्टंट जे पॉईंट्स आहेत ते वरतीच लिहायचे असतात. आता ते टाईम क्रंच असू शकतो, काही असू शकतं, पण तुम्हाला ती प्रॅक्टिस खूप गरजेचं आहे आणि आन्सर रायटिंगचं वेगळं स्किल आहे हे. स्किलच आहे मी तर म्हणेल. ह्यात काही जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. तुम्हाला जर स्किल असेल तर ते तुम्ही करू शकता. इझिली करू शकता. बस तुमची जिद्द असायला पाहिजे. फायनल कन्क्लुजन काय द्यायचं? कॉग्निटिव्ह एन्थ्रोपॉलॉजी शिफ्ट अँड एन्थ्रोपॉलॉजी फ्रॉम ऑब्झर्विंग बिहेवियर टू अंडरस्टँडिंग हाऊ पीपल मेंटली ऑर्गनाइज देअर वर्ल्ड थ्रू कल्चरली शेअर्ड सिस्टम ऑफ नॉलेज. ठीक आहे. जे म्हणजे तुम्ही पहिले ऑब्झर्व्ह करायचे, आता तुम्ही इन्व्हॉल्व होताय आणि तुम्ही बघता की ते मेंटली ऑर्गनाइज कसं करतात ते. क्लिअर? धन्यवाद. आय गेस झालंय. ठीक आहे. झालेलं आहे. आता बघूया. मला वाटतं एकच स्कूल ऑफ थॉट राहिली आहे पोस्ट मॉडर्निझम. ते झालं की आपलं जो गाभा आहे अँथ्रोपॉलॉजीचा ते सगळं संपणार आहे. ठीक आहे. आणि नोट्स जे आहे ते थोडं उशिराच येतील. मला जरा अजून काम करायचं आहे त्यावर. कारण की मराठीमध्ये थोडंसं डिफिकल्ट होतं आहे मला. तर ते जर एकदा झालं तर तुम्हाला ते पण अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. चला मग भेटूया लवकरच. जय महाराष्ट्र. जय हिंद.